नमस्कार मित्रांनो आणि वेलकम टू माय प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत ही सीट मॅट्रिक्स आणि आजचा व्हिडिओ आपला सीट मॅट्रिक्सच्या रिलेटेडच आहे की भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये भरपूर सारे कॉलेजेस होते, जवळपास 203 कॉलेजेस होते आणि आता आपण बघतो आहे कॅप राऊंड 1. तर कॅप राऊंड 1 साठी फक्त आपले जर कॉलेजेस जर आहेत तर तुम्ही 18 नंबरच्या पेजवर जर आले तर फक्त 173च कॉलेजेस आहेत. तर बाकीचे जे उरलेले 30 कॉलेजेस आहेत तर ते 30 कॉलेज बाद झाले आहेत की ते पुढच्या राऊंडसाठी असणार आहेत. तर हा भरपूर सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि जर ते कॉलेजेस जर आपल्या दुसऱ्या राऊंडसाठी किंवा तिसऱ्या राऊंडसाठी ऍड जर झाले तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटले नाही तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटण्यासाठी सोपं काम होईल आणि अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कॉलेज भेटेल. कारण की जर नवीन कॉलेजेस जर ऍड जर झाले तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी जागा पण वाढतील. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहेत किंवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या येणाऱ्या सबसिक्वेंट राऊंडमध्ये जागा वाढतील की नाही वाढतील आणि भरपूर सर्व विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे. तर मित्रांनो, मी आपला मित्र प्रशांत शिंदे स्वागत करतो प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्समध्ये. तर आजच्या आपण व्हिडिओला स्टार्टिंग करण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी काय करायचंय की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत अजून पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ज्यांना बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे. तर आपण आपल्या विषयाकडे येऊ आणि आपला विषय होता की सेकंड राऊंड मध्ये सीट मॅट्रिक्स मध्ये कॉलेजेसची लिस्ट वाढणार आहे का आणि कॉलेजचे सीट्स वाढणार आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापर्यंत किंवा याच्यावर आपल्याला कुठलीही पण ठोस इन्फॉर्मेशन नाहीये. फक्त इन्फॉर्मेशन परत एकदा ओपन केल्यानंतर मला एक छोटीशी न्यूज सापडली त्यामध्ये आणि ती न्यूज आता मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे. त्यासाठी आपण काय करू, सर्वात पहिले आपलं जे इन्फॉर्मेशन ब्रोचर जे आहे तर ते ओपन करू. तर आता मित्रांनो, आपण इन्फॉर्मेशन ब्रोचर बघतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज दिसतील. तर किती कॉलेजेस आहेत मुलांनो, सगळे मिळून 203 कॉलेजेस आहेत. आणि सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या आताच्या सीट मॅट्रिक्स मध्ये फक्त 5च गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आणि आपण जर इन्फॉर्मेशन ब्रोचर जर पाहिलं तर इन्फॉर्मेशन ब्रोचरच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते पुढल्या राऊंड मध्ये येण्याची शक्यता आहे. तर ते कॉलेज कुठलं आहे, तर ते कॉलेज मला वाटतं लातूरचं जे कॉलेज आहे तर ते लातूरचं कॉलेज. आत्ताची जी लिस्ट आलेली आहे आपण परत एकदा चेक करू. तर आपली ही जुनी लिस्ट आहे किंवा आत्ताची आलेली लिस्ट आहे. तर या लिस्टमध्ये जर मित्रांनो तुम्ही जर वरती आले तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये बघू शकता मित्रांनो, फक्त नांदेड, संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि मुंबई असे 5च कॉलेजेस आहेत. आणि आपण जर इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये दिलेले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर याच्यामध्ये एक तुम्हाला लातूरचं कॉलेज दिसतंय जिथे 50 व्हॅकंट सीटची जागा आहे. तर मित्रांनो, इन केस हे कॉलेज जर सेकंड राऊंड साठी जर आलं तर मुलांना इथे पण ऍडमिशन घेण्याचा चान्स भेटून जाणार आहे. तर आता बघू आपण किती न्यूज काय आहे जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार होतो. तर आपण खाली खाली मित्रांनो ज्यावेळेस फ्लोर करतोय तर खाली आल्यावर आपल्याला इथं सर्वात शेवट एक इन्फॉर्मेशन वाचायला भेटती आणि तीच इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी महत्वाची आहे. दिस इन्फॉर्मेशन इज ॲज ऑन 31/7 म्हणजे 31 जुलै 2024 प्रमाणे 203 कॉलेजेस आपले एमएचएस ऍफिलिएटेड आहेत जे की आताच्या आपल्या सीट Admission to nursing courses at the colleges shall be subjected to permission, approval and affiliation from. म्हणजे काय, ऍडमिशन टू नर्सिंग कॉलेजेस म्हणजे असे नर्सिंग कॉलेजेस जे आहे जिथं यावर्षी ऍडमिशन प्रोसेस त्यांना स्टार्ट करायची आहे. तर अशा कॉलेजला काही ज्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा काही जे आपल्या जे त्याला आपण ऑर्गनायझेशनल बॉडीज म्हणतो तर त्या बॉडीज कडून अप्रुव्हल पाहिजे असतं, परमिशन पाहिजे असतं किंवा त्यांच्यासोबत ऍफिलिएशन पाहिजे असतं. तर ते कुठले कुठलं आहे, सर्वात पहिलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्याची परमिशन असली पाहिजे. त्यानंतर इंडियन नर्सिंग काउन्सिल म्हणजे आयएनसी सोबत आपले कॉलेज अफिलिएटेड असले पाहिजे. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि एमयूएचएस. तर ह्या 4 ज्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा हे जे 4 फॅक्टर्स आहेत तर नर्सिंग कॉलेज जर या 4 फॅक्टर सोबत जर अप्रुव्हल असेल किंवा या 4ही जणांचे जर अप्रुव्हल जर नर्सिंग कॉलेजकडे जर असेल तर असे कॉलेज हे 100% आपल्या सीट मॅट्रिक्स मध्ये येतील. तर आतापैकी फक्त 173च जे कॉलेजेस होते तर त्यांनी ही पूर्तता केलेली आहे. त्यामुळे फक्त 173च कॉलेजेसचे नाव आपल्या फर्स्ट राऊंड मध्ये आलेले आहेत. कॅन्डिडेट विल बी ऍडमिटेड टू कॉलेज इफ द परमिशन फ्रॉम ऑल अबोव ऑथॉरिटीज हॅज बीन ग्रँटेड ऑन द डे ऑफ अलॉटमेंट ऑफ द सीट. म्हणजे काय, सीट अलॉटमेंटच्या दिवसापर्यंत म्हणजे काय होतंय की आपलं जे सीट मॅट्रिक्स आहे तर सीट मॅट्रिक्स येण्याच्या दिवसापर्यंत जर कॉलेजने ह्या 4ही पण जे फॅक्टर्स आहेत किंवा ह्या 4ही पण
ऑर्गनायझेशनल बॉडीकडून जर परमिशन जर आणली तर अशाच कॉलेजचे नावं फक्त आपल्या सीट अलॉटमेंटसाठी येतात. तर आता फक्त 173च कॉलेजेस आहेत की ज्यांचे नावं आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये दिसत आहेत. मे बी आता अजून सेकंड राऊंड यायला काही दिवस बाकी आहेत आणि या बाकी दिवसांमध्ये बाकीचे जे 30 कॉलेजेस आहेत तर हे कॉलेज त्यांची पर्सनल जी प्रोसेस असेल तर ती प्रोसेस पूर्ण करतील आणि लवकरात लवकर ते पण कॉलेज आपल्या राऊंड प्रोसेसमध्ये यायला स्टार्ट होईल. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाहीये. 100% मी तुम्हाला सांगू शकतो की कॅप राऊंड सेकंड, थर्ड आणि मॉपअप राऊंड पर्यंत अजून नवीन कॉलेजेस ऍड होतील आणि त्याची सीट मॅट्रिक्स तुमच्यापर्यंत युनिव्हर्सिटी किंवा आपलं सीईटी सेल देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तर त्यांचं पण ऍडमिशन होऊन जाईल, कारण की सीट्स वाढणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं की नवीन कॉलेजेस ऍड होणार आहेत ते का ऍड नाही झाले, तर याचं कारण पण त्यांनी इथं दिलेलं आहे. भरपूर जणांनी इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये वाचलं नसेल. आज जस्ट चेक करता करता माझ्या नजरेमध्ये आलं आणि मी समजलं की ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर तुम्हाला वाटलं असेल व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटलंय, तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कमेंट्स ज्या असतील किंवा तुमचे जे क्वेश्चन असतील तर त्या तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट्स तुमच्या देऊ शकतात. जर तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल तर त्या पण तुम्ही तिथे सांगू शकता. त्याच्यासोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या पालकांपर्यंत किंवा तुमच्या बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पण हेल्प होईल. आणि चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.